मारकुट्या पैशांचा माज दाखवणारा वनविभागाची जागा हडपून त्यावर घर बांधणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याचा भाजप आमदार सुरेश धस यांना एवढा पुळका का येतोय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण सुरेश धस यांच्याकडून वारंवार खोक्याची बाजू घेतली जाते। आजही सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। यावेळी बोलताना सुरेश धस यांनी वनविभागावर आरोप केले। खोक्याचं घर पाडण्याचं काय कारण होतं असा प्रश्न उपस्थित करत देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। तर दुसरीकडे खोक्यानं ज्या पितापुत्राला मारहाण केली त्या ढाकळे कुटुंबाची देखील सुरेश धस यांनी भेट घेतली। अण्णा, तुम्ही म्हणतात मीडियाने त्यांना गुंड केलंय, मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, एवढा मोठा नाही ना तो, जेवढा मोठा करून दाखवला बरं का। आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, आता राहायला घरही नाही, काहीच नाही। बरं, जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे। त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे ते सगळं। परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे। त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार करू आणि त्याला टेम्पररी रिलीफ काहीतरी देण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिकांना आम्ही सांगू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।